नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी. पहा, जिल्हाधिकारी यांना पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणाच्या आदेशानुसार घडवून आणले गेले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 जनरल डायर. तर पहा, जनरल डायर यांच्या आदेशानुसार जालियनवाला बाग हत्याकांड हे घडवून आणले गेलेले होते. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे केव्हा घडलेले आहे? तर ते 13 एप्रिल सन 1919मध्ये. कधी? 13 एप्रिल सन 1919मध्ये अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले होते. प्रश्न क्रमांक 3 पोलीस पाटलाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत केली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. तर पहा, पोलीस पाटलाची जी नेमणूक असते तर ती महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 या कायद्याअंतर्गत केली जाते. प्रश्न क्रमांक 4 भारतीय सिव्हिल सेनाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कॉर्नवॉलिस. तर पहा, कॉर्नवॉलिस यांना भारतीय सिव्हिल सेनाचे जनक असे म्हटले जाते किंवा म्हणतात. प्रश्न क्रमांक 5 पोलीस पाटलाचे मुख्य कार्य पुढीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गुन्ह्याची माहिती देणे. तर पहा, पोलीस पाटलाचे मुख्य कार्य हे गुन्ह्याची माहिती देणे हे मुख्य कार्य त्यांचं आहे. प्रश्न क्रमांक 6 गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश दिलेले सारनाथ हे खालीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 वाराणसी. तर पहा, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश दिलेले सारनाथ हे जे ठिकाण आहे तर ते वाराणसी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 7 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पेशवा. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना पेशवा असे म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर. तर गंगापूर हे पहा देशातील पहिले मातीचे धरण आहे. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रात व देशात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अजित पवार. तर पहा, महाराष्ट्रात व देशात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती हे अजित पवार होते. प्रश्न क्रमांक 10 बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे ते संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 वजराई धबधबा. तर पहा, वजराई हा जो धबधबा आहे तर तो महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 12 गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? प्रश्न क्रमांक 12 गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सन 1911. तर सन 1911 या वर्षी पहा गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे बांधण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 13 कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो?
तर ऑप्शन क्रमांक 3 पहा ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशामध्ये कांगारू हा प्राणी प्रामुख्याने आढळतो. प्रश्न क्रमांक 14 भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 800. तर पहा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 16 महाडचा 14 तळे सत्याग्रह कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा 20 मार्च सन 1927 कधी 20 मार्च सन 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 तळे सत्याग्रह केलेला होता. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम. तर पहा सिक्कीम हे जे राज्य आहे तर ते संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून ते घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 मुळा मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा पुणे. पुणे हे जे शहर आहे तर ते मुळा मुठा या नदीच्या संगमावर ते वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पॅरिस. तर पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर पिंक सिटी म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 जयपूर. तर पहा भारतातील जयपूर या शहरास गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते किंवा पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21 इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून ते निर्माण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 स्वादुपिंड. तर पहा इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे तर ते स्वादुपिंड या अवयवापासून ते निर्माण होते. प्रश्न क्रमांक 22 रेडी हे बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 लोह खनिज. तर पहा रेडी हे जे बंदर आहे तर ते लोह खनिज यांच्या निर्यातीसाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 23 सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बुध. तर पहा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह हा बुध हा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 24 भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढीसंदर्भात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मत्स्य उत्पादन. तर पहा भारतातील जी नीलक्रांती आहे तर ती मत्स्य उत्पादन या उत्पादन वाढीसंदर्भात ते आहे. प्रश्न क्रमांक 25 आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 8 मार्च. 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन हा साजरा करतात. प्रश्न क्रमांक 26 पालकची सामुद्रधुनी कोणत्या 2 देशादरम्यान आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 भारत आणि श्रीलंका. तर पहा पालकची समुद्रधुनी भारत आणि श्रीलंका या 2 देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27 बिहू नृत्य कोणत्या भारतीय राज्यातील लोकनृत्य आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4. तर पहा बिहू हे जे नृत्य आहे तर ते आसाम का आहे? आसाम या भारतीय राज्यातील ते लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 28 LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 ब्युटेन आणि आयसोब्युटेन. तर पहा LPG गॅसचे 2 प्रमुख घटक असतात. पहिला आहे ब्युटेन आणि दुसरा आहे आयसोब्युटेन. हे 2 घटक असतात. प्रश्न क्रमांक 29 त्र्यंबकेश्वर हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गोदावरी. त्र्यंबकेश्वर हे गोदावरी या नदीचे ते उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 30
लावारसपासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अग्निज खडक. तर पहा, लावारसपासून बनलेल्या खडकांना अग्निज खडक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 31 गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. तर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 32 संतोष करंडक हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 फुटबॉल. तर पहा, संतोष करंडक हे जे चषक आहे तर ते फुटबॉल या खेळाशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 33 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 शरद जोशी. शरद जोशी हे अंगारमळा या पुस्तकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 34 जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 31 मे. 31 मे हा जो दिवस आहे तर तो जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 35 भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मौसमी वारे. तर पहा, भारतामध्ये प्रामुख्याने मौसमी वारे या वाऱ्यापासून पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 36 पुढीलपैकी कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अनुराधापूर. तर अनुराधापूर या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 37 हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 ॲस्पिरिन. तर पहा, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरले जाते. प्रश्न क्रमांक 38 अरुणाचल टेकड्या पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर अरुणाचल टेकड्या या पहा ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 39 वॉर्सा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर वॉर्सा हे जे शहर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 विस्तुला. काय आहे? विस्तुला या नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 40 गॅबियन तापमानाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते आहे? तर गॅबियन तापमानाचे प्रमुख लक्षण कोणते आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 डोकेदुखी. काय आहे? डोकेदुखी हे लक्षण आहे.